हाय फ्रेंड्स, आम्ही चाललोत आज शिवनेरीला आणि बघू तुम्हाला पण आम्ही शिवनेरीचा नजारा दाखवणार आहेत. हे बघा माझे मागे मित्र हाय करताय सर्वजण, आणि हा अंकुश आणि मी आणि मागून हा महेश आमचा ड्रायव्हर आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता बाईकवर चाललो, 2 बाईक घेऊन चाललेत मित्र आणि मी. आणि पुढे बघा तुमच्याला दिसेल रस्ता, लय फास्ट चाललेत. आणि फायनली पोहोचलो आहे आता आम्ही. हे सह्याद्री, आणि हे दिसतंय तुम्हाला सह्याद्रीवर मित्र वर चढून उतरले आहेत. आणि आपण पुन्हा वरती चढणार आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय आहे तिकडे ते. बघू पुढे. आता आपण सर्वजण वरती चढू, हे दोघेजण उतरू दे, नंतर आपण सर्वजण चढू वरती. आणि फायनली ते उतरून झालेलं आहेत आणि आपण वरती चढलो आता. हे बघा, हे शिवाजी महाराजांच्या काळात मावळे राहायचे घर, आणि हे आतमध्ये त्यांचे असं राहायचे, म्हणजे झोपण्याची वेगवेगळी सुविधा. आणि इथे त्यांची खिडकी होती, त्याच्यात बघा की मित्र तिकडनं जाऊन इकडनं आला. आपण तिकडनं जाऊन तुम्हाला दाखवू काय कसं असतं ते. आणि आपण आता तिकडनं जाणार आहेत. ते बघा कसा नजारा वाटतो बाहेरचा. हा बघा इथं आपण आत शिरणार आहेत. हां, तो मित्र शिरला. त्याच्यातच आपण हे बघा त्यांचं ते राहण्याचे 2-3 रूमसारखे आहेत. त्याच्यात चूल वगैरे पेटवायला सगळं त्यांच्या आतमध्ये आहे. आणि हे बघा कसं दिसतं. आणि बाहेरचा नजारा तुम्हाला थोडा वेळ दाखवतो कसा आहे. बघा किती रम्य वातावरण दिसतं. भरपूर पब्लिक आहे इथे. लयच मोठा हा किल्ला आहे, तुम्ही चढू शकता. आणि तुम्ही आले तर पुण्यामध्येच हा किल्ला आहे. बघा नजारा कसा वाटतो, एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण. आता आपण चाललो आहेत शिवनेरीला. तर शिवनेरीला जाऊ आपण. आम्ही पण गाडी फास्टच घेतलेली आहे, कारण की इथून 20 किलोमीटर शिवनेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ शिवनेरी, तिथं आपण जाणार आहेत आता. सर्वप्रथम तुम्हाला घाट दिसत, लय घाट आहेत, लय म्हणजे एकदम वाकडे तिकडे सगळे वळणे आहेत, आणि पूर्ण जंगलच आहे. पुन्हा हा रस्ता पण थोडासा खराब आहे, त्यामुळे आम्ही लय फास्ट चाललो आहे, पण सावकाशीने चालतो आहे, कारण की टिबर सीट आहेत ऑलरेडी. आणि आम्हाला काहीच सांगू. फायनली पोहोचलो आता आपण शिवनेरीला. आम्ही थोडीशी चूक झाली आमच्याकडनं, ते व्हिडिओ काढायला जरा विसरलो स्टार्टिंगलाच. आता आम्ही पुढे आलो. हा 3रा गेट आहे, जो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरवाजे जे मेन डोअर असतात त्या 3रा मेन डोअर आहे. त्याच्यात हे बघा किती सोय वगैरे असं दिसतात, आणि इथं त्यांची राहण्याची सोय. आणि आपण पुढे जाऊ बरं काय होतं ते. पुढे कसं आहे, काय दिसतं, कसं तुम्हाला आम्ही सगळं दाखवणार आहेत कसं असतं ते. आणि चला आपण पुढे जाऊ. इथून बघा किती खास नजारा वाटतो, एकदम मस्त रम्य असं वातावरण. लय उंचावरती हा किल्ला आहे, तुम्हाला दिसेलच, झाडी वगैरे दिसते तुम्हाला सर्व. आणि हा माझा मित्र शुभम माळी यांनीच आम्हाला सर्व दाखवण्यासाठी आणलं आहे. हे बघा पायऱ्या वगैरे कशा आहेत, एकदम दगडाचं सगळं. आणि आपण पुढे वरती चढू आता हळूहळू, कारण की थोडेसे पावसाळ्यात आल्यानंतर ते चिकनं आहे, थोडंसं पाय घसण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही थोडंसं सावकाशीने चढतो आहे. आणि बघू पुढे. आणि आता आपण पुन्हा अजून वरती चढतो आहे. खूप वरती चढलो आहे आम्ही, फार थकलो आहे. अजून इथं लय लांब आहे, अजून वरती चढायचीच आहे. आणि आपण अजून चढून घेऊ वरती, काय होतं ते बघू, कारण की आम्हाला पण लय आतुरता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ बघण्यासाठी. तर आम्ही पण पहिल्यांदाच इथे आलेलो आहेत, आणि बघू काय पुढे होतं ते. हा 4था दरवाजा आहे, आणि आपण ह्या 4थ्या दरवाजाच्या पण पलीकडे जाणार आहेत अजून आतमध्ये. अजून तर इथून खूपच लांब आहे, मग कदाचित मला वाटतं 3-4 नाही 2-3 किलोमीटर असेल बायचान्स छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, जिथं तुम्हाला पाळणा वगैरे आम्ही दाखवणार आहेत. पुढे बघूच आपण. आणि आता इथं बघा कसं एकदम, आता बघा इथं तुम्हाला दिसेल हे कुवासारखा, त्याच्यात जाळी लावलेली आहे, म्हणजे कोणी पर्यटन आले तर त्याच्यात पडू नये म्हणून हे जाळी आहे पुन्हा. पण आतमध्ये लय खोल आहे असे बोलत होते, पण आम्ही काही वेळ बघितले नाही, पण आज इथे आतमध्ये जाळी आहे बाहेर. आणि आता आपण जाऊयात देवीच्या दर्शनासाठी. सर्वप्रथम दर्शन घेऊ, नंतरच आपण किल्ल्यावरती जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ बघण्यासाठी. तर सर्वप्रथम आम्ही आता चाललो आहेत. आणि इकडे पण सगळीकडे दरवाजेच आहेत सगळे, एकदम मेन दरवाजे वगैरे. आता इथं जी तुळजाभवानी आहे तिचं आपण दर्शन घेऊ, आई तुळजाभवानीचं. आणि आम्ही पण चाललो आहे हो तर आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी. लई गर्दी पण खूपच आहे, पण आता जातोय काय होतं आहे ते बघू. आणि तुम्हाला पुढे समोर चित्र दिसतं आहे तसे, पण सर्वप्रथम आम्ही चप्पल काढतो इथे.
चप्पल काढल्यानंतरच आतमध्ये प्रवेश सर्वजण करतात. मग आम्ही पण इकडे साईडलाच एकाच कोपऱ्याला चप्पल वगैरे काढून घेतो आहे, म्हणजे कसं बरं होईल. आणि आता तुम्हाला हा तुम्हाला चौथीच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलंच असेल आपल्या चित्र हे आणि चित्र काढले छत्रपती शिवाजी महाराजांचं, मस्त एकदम छान दिसतंय आणि आपण चौथीच्या पुस्तकात पण बघितलेलं असेल. आणि आता आपण मंदिरामध्ये आत प्रवेश करू आणि बघू शकता इकडे सर्व लोक जमलेले होते आणि इथं आतमध्ये ते देवाचे मंदिर आहे बघा. तुम्ही बघू शकता आतमध्ये एकदम छान असं रेखाटलेलं हे मंदिर आहे. तुम्ही कधीतरी गेले तर नक्की मंदिराला पण मंदिरमध्ये पण बघायला छान एकदम मस्त व्यवस्थित. आणि इकडनं आपण बाहेर पडू आणि जरा बाहेरचा नजारा बघू कसा आहे काय ते बघू शकता तुम्ही एकदम बाहेरचा. इकडं आतमध्ये जाऊन जर थोडेसे बघू कसं वाटतं ते नजारा. आणि बघा तुम्हाला आता मी दाखवेन नजारा किती फार छान वाटत होतं. हा बघा इकडनं एक रस्ता वगैरे होता तिकडं आत बाहेर जाण्यासाठी. आणि बघा हा नजारा किती छान एकदम व्यवस्थित. ते खाली तुम्हाला दिसतं तिकडं आम्ही गाड्या ठेवलेल्या आहेत, ते खालची पब्लिक दिसते. आणि इकडनं मार्केटसारखं आहे, थोडंसं मार्केट वगैरे पूर्ण आहे आणि लयच छान छान दिसतंय. आणि बघा हे किती 2-3 किलोमीटरवर पाणी येतं आहे वरती, एवढं वरती तिथून पाणी येतं आहे तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण पुढे जाऊ. याच्या पण खूप वरती अजून आहे. आम्ही आता हळूहळू चालतो आहे, कारण की इकडे पण आम्ही पण लई थकलो. आमचे मित्र पण 2-3 मागेच आहेत, मी आणि शुभम जो गाईड आहे तोच, ते आम्ही दोघं चाललो आहे. आणि इकडे पुन्हा अजून एक गेटसारखा आहे दिसतो आहे तुम्हाला आपल्याला. बघू त्याच्या पण गेटच्या पलीकडे अजून किती लांब आहे ते, कारण की आम्हाला पण आता लय कंटाळा आला आहे, कारण की भूक पण लागली. पण काय करणार, जायला तर लागेल, आलंच तर फिरून येऊ पूर्ण. बघू बरं किती काय होतं ते. आणि आम्हाला पण लय आतुरता आहे, म्हणजे लयच आतुरता आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा मला वाटतं 6वा गेट असेल. आणि हा बघा 6वा दरवाजा छत्रपती, कारण की लय दरवाजे, खूपच दरवाजे आहेत इथे. आणि बघा किती छान नजारा वाटतो आहे तो इकडे. मी नजारा पण तुम्हाला थोडासा दाखवत जातो आहे. आणि हा माझा मित्र पुढे चालला आहे, त्याच्या मागे मी चाललो आहे, कारण की मलाही गवळ हे काय माहिती नाही, पण मी चाललो आहे त्याच्यासोबत. आणि जे बाकी माझे 4 मित्र आहेत ते लय मागेच राहिलेत. ते आता मी त्यांना काय बघू कुठे भेटतील ते आम्हाला. त्यांना सांगितलं की आम्ही वरती गेलो आहे. आणि हे बघा मांजर दिसले तिकडे तुम्हाला. आणि पुढे चाललो आहे आम्ही धीरे हळूहळू. इथे मस्त गार्डन वगैरे आहे, मुलांना खेळण्यासाठी वगैरे सगळं मस्त इथं आहे, एकदम छान वाटतं. आणि बघू आता पुढे जाऊ काय होतं ते छान. आणि हे पुढे दिसते तुम्हाला, हे मी आता काय ते इथेच जाणार आहे याच्यातच, कारण की हे मस्त मला वाटतं काहीतरी असेल त्याच्यात. आणि हा आता आपण जाणार आहे तिथं भोल सभा असं, म्हणजे मोठा असा सभागृहासारखा आहे. तुम्ही बघू शकता लय मोठा आहे. ह्याच्यात बघा तुम्ही किती मोठं आहे ते सभागृह. त्यांच्या काळात मला वाटतं सभा इथं भरायचं असेल. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांची गाडी असेल पुढे. आणि इथे बघा किती सभा मोठं असं आहे. आपण याच्यावरती पण चढणार आहेत बघा. तुम्हाला मी दाखवतो वरती चढून, लय मोठा आहे. आणि इथं पायऱ्या आहेत, ते पायऱ्या आहेत समोर आपण चढू वरती. बघा कसं चढतो आपण वरती. लयच पायऱ्या आहेत, असेल 20 पायऱ्या असतील. आणि हे बघा वरती पण एकदम छान असं, म्हणजे कोकरेजचा रस्तासारखा आहे, लय मोठा आहे याच्यात पण. वरती तर आलेलो आहे, आता आपण लवकरात लवकर खाली जाऊन आपल्या लवकर तिकडे पुढे पण जाऊ. काही मित्र पुढे गेलेत वाटतं, मित्रांनी कॉल केला तर पुढे गेलं असतं. आणि इथं बघा किती पक्षी पर्यटन असं वाटतंय. आणि आम्ही जातो अजून पुढे पण खूप लांब आहे. आणि एकदम सावकाशीनेच चालू आहे जरा पुढे, कारण की पुढचं पण आम्हाला बघायचंच आहे. पण आता बघू काय होतं ते. आणि किल्लाही खूप लांब आहे अजून. तर हे बघा चिखल सगळं पडलं आहे, पूर्ण चप्पल वगैरे सरकत होते. त्याच्यामुळे हळूहळू एकदम सावकाश रीतीने चाललो आहे. तर मला सगळं दाखवतो. हे बघा इथे एक डायलॉग मारला आहे पाण्यावरती मुलांनी, की आईस्क्रीमसारखं दिसतं आहे पाणी, एकदम चांगलं पाणी. आणि हे पिण्याचं पाणी आहे. तर एक बोलला मित्र, लहान मुलगा बोलला की आईस्क्रीमसारखं ते पाणी दिसतं आहे. आणि याच्यात पण वाटतं पाणीच आहे, याच्यात पण जाळी लावलेलं आहे पूर्ण. घोड्यांचं पिण्याचं पाणी हे सांगत होते की याच्यात घोडे वगैरे पाणी पित होते असं. आणि आता आपण पुढे जाणार आहेत. आणि इथं काहीतरी बांधल्यासारखं दिसतं आहे, कारण की बघू आता काय दिसतं. आम्ही तिकडे जाणार आहेत, पण सर्वप्रथम आम्ही पुढे जातो. पुढे काय नेमकं आहे ते मित्र पुढे भेटतील असं बोलत होते. तर सर्वप्रथम सगळेजण पुढे आम्ही चाललोच आता. काहीतरी दिसलंय आम्हाला आता, काहीतरी मस्त उंचसारखं आम्हाला वाटलंय काहीतरी आहेच. मित्र बोलला ते काहीतरी एक मंदिरसारखं आहे. आणि फायनली हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाटलेलं एक ते देऊळसारखं आहे.
आणि हे बघा पुढे दिसतंय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि आता तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे पुढे. बघा किती छान दिसतंय ते. आपण पुढे जाऊ. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे आपण आता फायनली पोहोचतोयच. तुम्ही तुमची वाट बघत असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ बघण्यासाठी. आता आपण सर्वजण पोहोचलो आहे. आता 10 मिनिटाचं आपण तिथे त्यांच्या जन्मस्थळापर्यंत पोहोचू. तोपर्यंत त्याच्यावर हा शुभम माळी आमचा गाईड त्यांनी फार आम्हाला इथं घेऊन आला आहे. तोपर्यंत आता बघा इथं सर्वांनी चप्पल वगैरे काढायची आणि नंतरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच्यात जायचं आहे. जे आपलं त्याच्यात पाहणं वगैरे तुम्हाला मी दाखवेनच. काही दिसतील का नाही दिसेल. आतमध्ये जरा थोडासा अंधार आहे असं म्हणत होते, पण बघू कसं आतमध्ये आहे ते. सर्वप्रथम आम्ही चप्पल काढलेलं आहे आणि आता आपण जाणार आहेत आतमध्ये. बघू जरा. आम्ही आता आत जात आहेत. आतमध्ये खूप गर्दी आहे, पण आम्ही आता बाहेरच राहू. मला वाटतं तरी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. हो ते रांग लागलेलं आहे, पण आत जातोय. बरं काय होतं ते बघू, काय होतं ते. बघू शकता आहे आतमध्ये त्यांच्या दरवाजासारखा दिसतोय. त्याच्या आतमध्ये आहे. आपल्याला थोडंसं जरा गर्दी आहे बघण्यासाठी. तर आपल्याला भेटलं तर आपण आता दाखवू. बघा तो आतमध्ये पाळणा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा. किती त्याच्यात जन्म झालेला त्यांचा ते पाळणा आहे. अजूनपर्यंत तो चांगलाच पाळणा आहे. आपण पुन्हा एकदा बघू. बरं ते हे काही पब्लिक असल्यामुळे बाहेर काढलं, पण अजून पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो. थोडंसं दिसतंय आणि हा आतमध्ये टाकतोय जर ते. आणि एकदा मोबाईलच्या त्याच्यात पडला तर तो पुन्हा काढता येत नाही असं सांगत होते, पण त्यासाठी मी थोडंसं दाखवलं तुम्हाला. आणि चला आता वरती चढू आपण. इथं गेल्यानंतर खूप अंधार होतं आणि लय अंधार आहे. काही दिसूच नाही राहिले. मला पण काही दिसून नाही राहिलं, तुम्हाला पण काही दिसत नसेल. आता थोडं थोडं दिसायला लागलं, कारण की लय अंधार होतं. मी टॉर्च पण पाडलेले नव्हते. आणि बघा आता वरती जाऊ शकतो. आणि त्यातून हे बघा किती त्यात थोडंसं जागा आहे आणि त्याच्यातून जाऊ शकतो आपण. एक पावलासारखीच वाट आहे इथं. म्हणजे एकटाच माणूस तिकडनं येऊ शकतो. आणि इथं बघा तुम्हाला तळासारखं दिसेल. आणि हे तळ मला वाटतं आंघोळीसाठी आणि काही कपडे धुण्यासाठी मोठं तळ आहे. ते तुम्हाला नंतर दाखवतोच काय आहे ते, कसं आहे ते. आणि बघू आपण पुढे. आता आपण वरती चढलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिथे राहायचे तिथे. आणि हे बघा त्यांच्या गादीसारखे, म्हणजे एकदम मस्त त्यांना झोपण्यासाठी वगैरे काय चूल वगैरे म्हणजे दिवा वगैरे ठेवण्यासाठी इथं मस्त झोपण्यासाठी आहे. आणि पुढं तुम्हाला इथून मी दाखवतो. शहर दिसतं इथे. हा इथं सिन्नर शहर दिसतं. हे सिन्नर शहर आहे साईडलाच. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजचे किल्ल्याच्या समोरच सिन्नर शहर आहे. मोठं सिन्नर शहर. सिन्नर शहरच्या साईडलाच आहे ते किल्ला. आणि हे बघा आतून येतं ते असं भोगदासारखं आहे. त्याच्यातून आतून यायचं आणि एकच माणसाला यावलंशी वाट आहे. बघा बरं तुम्ही. आणि आता फायनल आपण खाली आलो तर आणि आता आपण पुढे जाणार आहेत. हे बघा तळासारखं त्याच्या पण साईडला तळ आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते जन्मस्थळ. आणि आपण जाणार आहे ते मग अशी तुम्हाला तळाव नाही का दाखवला, तिथं तळाच्या ठिकाणी जाणार आहेत आम्ही आता. बघा तो किती मोठा तळा दिसतोय. आपण जवळ जाऊन जरा बघू की इथूनच जवळ जातो जरा थोडा. बघा बरं, तर इथूनच दाखवतोय मित्र, पण काय सांगता येत नाही. हा बघा हा तुम्ही बघितलाच असेल फोटो वगैरे. हा लय छान दिसतंय. लय इकडनं पण छान दिसतंय. तुम्हाला किती भारी दिसतंय ते. माणसं वगैरे तिथे बसलेले आहेत एकदम छानपैकी. आणि तुम्हाला पूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हे बघा किती छान. हे वरती देऊळसारख्याला तिथं आम्ही आलो होता. आता देऊळ तुम्हाला वरती दिसेल. मस्त एकदम छान आहे. इथं आतमध्ये काही बघितलं आम्ही, आतमध्ये काही गेलो नाही. आणि हे बघा हे रेखाटलेलं हे शत्रूंना समजावे नाही म्हणून. कारण की इथून लांबून शत्रू जे मुसलमानचे जे होतं काही ते त्यांचे रेखाटलेलं आहे. म्हणजे शत्रू आले तर काही अटक नाही झाला पाहिजे, हे त्यांचीच आहे असं करून त्यांनी समजायला पाहिजे म्हणून. आणि हो आता आम्ही जातो आहे पुढे. इथं ते गाठपीठ इथं मंदिर आहे. तर इथं आम्ही दर्शन करायला कारण की लोक आहे. हे पूर्ण आपले हे बघा मंदिर तुम्हाला दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि त्यांचे म्हणजे जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज लहानपणाचा ते एक त्यांची पुतळा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा खार गेली. आम्ही लगेच त्याच्यावर फोकस करतो आहे मी खारीवरती. कारण की लहानपणी दाखवलो खार आम्हाला लई आवडते म्हणून. खारुताई गेली ती खारुताई निघून. तर राहते त्याच्याकडे आपण काय लक्ष देऊन का. पुढे बघा तुम्ही काय होतं ते. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. काही माहिती थोडीशी चुकली असेल, पण जी माहिती मला भेटते ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जाऊ पुढे आपण. हे बघा किती छान इकडं रूम वगैरे सारखे आहेत. बघा तुम्ही बघू शकता तुम्ही. लय छान दिसतं आहे. आणि मी एवढं माझा संपवतो.